चला मग ब्लॉगला सुरुवात करूया भाई. डायरेक्ट रानू मंडलची बहीणच मागवलेली आरती बोलायला. एक साईडला आरती चालू होती आणि एक साईडला बायांचा मोदक बनवायचं काम चालू होतं. अर मोदक नाही, जंगली रमी पे आहो ना महाराज. जाम नाचलो, जाम मजा केली आणि नवीन आलेला ट्रेंड पण फॉलो केला. गहू किंवा तांदूळ टाकला असतं दलन तरी झालं असतं. याला घातल्या पाणी शिपरी यांची चालू आहे गाला भेट. अख्खी रात घाम निंगस पात नाचलो, झोपलो असा का डायरेक्ट विसर्जनाला सुटलो. बापाने तिकीट कन्फर्म करून ठेवलेला. बाप्पा निघलेला आपल्या गावाला वाजत गाजत मस्त टॅम्पून टाकून बाप्पाला न्यायला विसर्जन करायला. 10 दिवसांचं गणपती आपण त्या साईडला विसर्जन केलं. तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघलाच असेल तर आरती चालू आहे आपल्या बाप्पाची. भाऊनी काय मागला बाप्पा जवळ त्यालाच माहित. गौरवबाई पण आला होता. आईला बोललो नीट सांभाळ, तर बोलते हो. मी बोललो पोऱ्याला नाही, तुझ्या दाताला एकुलता एक राहिलाय, नाही तर वतील. बोललो काय वांद. अर्धा तास झाला यांचा काय नाच थांबत नाही. लय मजा आलती यांना नाचाला. मना बोलते आणि यंदा कोणच्या हल्दी नाही घरान, मग आता भेटतो नाचाल तर घेऊन दे बोलते नाचून. वैष्णवी बोलते लाईक करो, फॉलो करो, सबस्क्राईब करो. मग करा. इकडे सगळ्यांचा काय चाललाय नाही याचा बघा काय चाललाय. तू मस्त प्यार करते का नाही. लास्टला बाप्पा पण बोलायला लागला बस झाला बाबा, माझ्या मम्मी वाट बघते, मग मी चाललो माझ्या गावाला. आई बोलते चैन नाही पडणार आम्हाला. मानसीला पण काही चैन पडली नाही. घरातला पडदा फेकून द्यायचा होता, तो शिवला ड्रेस. यांचा ड्रेस भारी होता म्हणून आई पण दिली ऑर्डर साड्या शिवाजी. आम्ही विसर्जन करून आलो, पण हे बाई आता चाललेलं विसर्जन करायला. कारली आपली धुमगारीने अख्ख्याने घेतलेली चेंबून. घरी जाता जाता टाइमपास छोटूची चाललेली मजाक मस्ती. ह्या रंगवला अख्खा. गणपती एवढ्याला पोचलं पण असतील गावाला, पण हे काय आपल्या घरी पोचत नाही. कोण बोलवतो का नाही ना घरी. म्हातारीने भारला अड्डा लारायला लागली. केली तिला शांत. बोलते नको ना जाऊ घरी. मिलो नाही जायला लागेल, बाय बाय.